लांडगा हा गवताळ प्रदेश व माळरानांवर राज्य करणारा निसर्गाचा खरा राजा आहे. पण दुर्दैवाने आज त्यांची संख्या इतकी कमी झाली आहे की त्यांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 13 ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय लांडगा दिवस म्हणजेच इंटरनॅशनल वुल्फ डे जगभरात राबविला जातो. या दिवसाचा उद्देश आहे लांडग्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे आणि त्यांच्या परिसंस्थेतील भूमिकेची जाणीव करून देणे. लांडगा हा श्वान कुळातील सर्वात मोठा सदस्य आहे. तो अत्यंत संघटित, जोडीने किंवा कळपात राहणारा आणि हुशार शिकारी आहे. त्यांचा वास घेण्याचा आणि ऐकण्याचा संवेदनशीलपणा इतका तीव्र असतो की ते काही किलोमीटरवरून आपली शिकार ओळखू शकतात. लांडगे प्रामुख्याने छोटे हरिण, ससा, उंदीर यांसारख्या शेतीला नुकसान करणाऱ्या प्राण्यांची शिकार करतात, ज्यामुळे जंगलातील उपद्रवी प्राणीसंख्या संतुलित राहण्यास मदत होते. दुर्दैवाने आज लांडग्यांची संख्या भारतातील अनेक भागातून कमी होत चालली आहे. महाराष्ट्रात तर 400 पेक्षा कमी लांडग्याचा संख्याचा अंदाज एका अहवालातून प्राप्त झाला आहे. नष्ट होणारी माळरानं, मानवी अतिक्रमण, बेकायदेशीर शिकार, लोकांच्या मनातील भीती आणि मोकाट कुत्र्यांपासून होणारे रोग हे सर्व लांडग्यांची संख्या कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. लांडगा हा धोकादायक प्राणी आहे आणि तो लहान मुलांना पळवून घेऊन जातो अशी चुकीची प्रतिमा आजही अनेक ठिकाणी आहे. पण प्रत्यक्षात तो निसर्गाचा महत्त्वाचा संरक्षक आहे. जर भविष्यात आपल्याला लांडगे मुक्तपणे विहार करताना बघायचे असेल तर आपल्याला त्यांचे निवासस्थान, शुष्क जंगल आणि गवताळ प्रदेश जपावे लागतील. यासोबतच त्यांची शिकार थांबवणे, लोकांमधला गैरसमज दूर करणे, निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न वाढवणे आणि मोकाट कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करणे हे पण तितकेच महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, लांडगा हा गवताळ प्रदेशातील शिखर स्थानावर असलेला प्रमुख जीव आहे. लांडगा नाहीसा झाला तर त्याच्यावर अवलंबून असलेली संपूर्ण परिसंस्था असंतुलित होईल. म्हणून आजच्या या आंतरराष्ट्रीय लांडगा दिवशी आपण सगळे लांडग्यांच्या संवर्धनाची आणि संरक्षणाची प्रतिज्ञा करूया.